श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण अरण्यकांडम दशमहा सर्ग. श्री महादेव म्हणाले, तो गंधर्व अशा प्रकारे वर पाहून जावयास निघाला असता रामाला म्हणाला, हे रघुनंदना, पुढच्या भागी दिसणाऱ्या आश्रमात एक शबरी भिल्लीण राहत असते. ती भक्तिमार्गात निष्णात असून तुझ्या पदकमलांच्या ठाई तिची अत्यंत भक्ती आहे. हे महाभागा, तू तिच्याकडे जा, ती तुला सर्व सांगेल. असे बोलून सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून तो विष्णुपदास गेला. रामनामस्मरणाच्या ठिकाणी असे फल आहे. सिंह, व्याघ्र इत्यादिकांनी दूषित असे ते भयंकर वन सोडून तो रघुनंदन हळूहळू शबरीच्या आश्रमाला गेला. लक्ष्मणासह वर्तमान रामाला जवळ आलेला पाहून हर्षाने उठून ती शबरी लागलीच सामोरी गेली आणि तिने त्याच्या पायांपुढे लोटांगण घातले. आनंद अश्रूंनी तिचे डोळे भरून आले. कुशल प्रश्नपूर्वक आदर सत्कार करून तिने त्यांना उत्तम आसनांवर बसविले. राम लक्ष्मणांचे भक्तिपूर्वक उत्तम रीतीने पादप्रक्षालन करून त्या उदकाचे तिने आपल्या अंगावर अभिसिंचन केले. नंतर अर्ध्यादी उपचारयुक्त पूजा साहित्याने लक्ष्मणाची व रामाची शबरीने आदरपूर्वक यथाविधी पूजा केली आणि रामाला देण्याकरता म्हणून अमृततुल्य फळे गोळा करून ठेवली होती. ती भक्तिपुरस्सर त्याला आनंदाने अर्पण केली. सुवासिक कुसुमांनी आणि विलेपनांनी तिने त्यांचे पादपूजन केले. लक्ष्मणासहित बसलेल्या रघुश्रेष्ठ रामाचे आदरातिथ्य केल्यावर भक्तियुक्त होतसाती शबरी हात जोडून म्हणाली, रघुत्तमा, या आश्रमात माझे गुरु महर्षी राहत असत. त्यांच्या सन्निध राहून मी त्यांची कित्येक वर्ष सहस्रे सेवा केली. ते सांप्रत ब्रह्मपदाला गेले आहेत. जाताना त्यांनी मला सांगितले आहे की तू येथेच समाधानयुक्त राहा. सनातन परमात्मा राक्षसांच्या वधाकरता आणि ऋषींच्या रक्षणाकरिता दशरथपुत्र राम झाला आहे. तो येईल तोपर्यंत अत्यंत ध्याननिष्ठतेने येथे स्थिर होऊन राहा. सांप्रत तो प्रभू चित्रकूट पर्वतावरील आश्रमात राहत आहे. तो येईपर्यंत आपल्या शरीराचे रक्षण कर. रामाचे दर्शन झाल्यावर शरीर दग्ध करून घे, मग तू त्याच्या पदाला जाशील. त्याप्रमाणेच हे रामा, मी केले आहे. तुझे एकनिष्ठतेने ध्यान करीत तुझी वाट पाहत मी राहिले होते. आज त्या माझ्या गुरूंचे भाषण सफल झाले. अप्रमेय रूप रामा, तुझे दर्शन माझ्या गुरूंनाही झाले नाही. मग मला कोठून? मी तर एक हीन जातीत उत्पन्न झालेली मूर्ख स्त्री. तुझ्या दासाची दासी, अगर अशी दासांची परंपरा शंभरांपलीकडे नेली तरीही त्या दासाची दासी होण्याचा मला अधिकार नाही. मग प्रत्यक्ष तुझे दास्य मला कोठून प्राप्त व्हावयाचे? रामा, तुझे स्वरूप मनाला आणि वाणीलाही कळण्यासारखे नाही. असा तू माझ्या दृष्टीस पडलात. हे कसे? हे देवेशा, तुझी स्तुती कशी करावी हे मला ज्ञात नाही. त्याला काय करू मी? मजवर प्रसन्न हो. श्रीराम म्हणाला, पुरुष स्त्री हा विशेष किंवा जाती, नाम, आश्रम इत्यादी गोष्टी माझ्या भजनाला, सेवा करण्याला कारण होत नाहीत. त्या कामी भक्ती हेच एक साधन आहे. माझ्या भक्तीसंबंधी जे सर्वदा परांगमुख असतील त्यांनी कितीही यज्ञे, दाने, तपश्चर्या, वेदाध्ययन व दुसरी अनेक कर्मे केली तरी त्यांना माझे दर्शन होणे शक्य नाही. म्हणून हे स्त्रिये, भक्तीची साधने संक्षेपाने सांगतो. येथे पहिले साधन म्हणजे सज्जन संगती हेच सांगितले आहे. दुसरे साधन म्हणजे माझ्या कथांचे वर्णन. तिसरे माझ्या गुणांचे गाणे. तसेच चौथे माझ्या वचनांचे व्याख्यान करणे हे होय. हे कल्याणी, हा रामच आहे अशा बुद्धीने निष्कपट रीतीने सदा गुरुची उपासना करणे हे पाचवे साधन होय. पुण्याचरणाची आवड आणि यमनियमादी
अहिंसा, अस्तेय, शौच, संतोष वगैरे पाळणे, माझ्या पूजनी सदा एकनिष्ठता ठेवून राहणे हे 6वे साधन सांगितले असून माझ्या मंत्रांची सांग उपासना करणे हे 7वे साधन म्हटले आहे. माझ्यापेक्षाही माझ्या भक्तांची अधिक पूजा करणे, भूतमात्राच्या ठिकाणी मद्भाव ही रामच आहेत असा भाव ठेवणे, लौकिक गोष्टींचा वीट मानणे, मनाचा आणि बाह्येंद्रियांचा निग्रह हे 8वे साधन. आणि हे स्त्रिये 9वे साधन म्हणजे मत्स्वरूपाचा तत्वविचार हे होय. अशी 9 प्रकारांची भक्ती आहे. ह्या सर्वांचे साधन जो कोणी करील, मग तो पुरुष असो वा स्त्री असो किंवा पशुपक्षी कोटीतील असो, त्याच्या ठिकाणी माझी भक्ती जडते. हे शुभलक्षणे, प्रेम हे त्या भक्तीचे लक्षण होय. भक्ती झाल्याबरोबर माझ्या स्वरूपाचा अनुभव होतो. माझ्या स्वरूपाचा अनुभव साक्षात्कार आला असता त्याच जन्मात मोक्ष मिळतो. म्हणून भक्ती हेच मोक्षाचे कारण आहे हे निश्चित होय. वरीलपैकी प्रथम साधन केले असता क्रमाने सर्व साध्य होते. म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती होय हे पूर्णपणे ठरते. ज्या अर्थी तुझी मजवर भक्ती जडली आहे, त्या अर्थी मी तुझकडे आलो आहे. आता माझ्या दर्शनामुळे तुला मुक्ती मिळेल ह्यात संशय नाही. आता तुला माहीत असेल तर कमललोचना सीता कोठे आहे, त्या माझ्या सुस्वरूप प्रियला कोणी नेले ते सांग. शबरी म्हणाली, हे देवा सर्वज्ञा विश्वकर्त्या, तू सर्व जाणत आहेस. तरी ज्या अर्थी लौकिकाला अनुसरून तू विचारित आहेस, त्या अर्थी हे प्रभो, सांप्रत सीता कोठे आहे हे मी तुला सांगते. रावणाने सीतेचे हरण केले असून सांप्रत ती लंकेमध्ये आहे. हे रामा, येथे जवळच पंपा नावाचे सरोवर आहे. त्याच्याजवळ ऋष्यमुख नावाचा मोठा पर्वत आहे. त्यावर सुग्रीव नावाचा अतुल पराक्रमी वानरांचा राजा भयभीत स्थितीत आपल्या 4 प्रधानांसह राहत आहे. त्याला आपल्या वाली नावाच्या बंधूची धास्ती वाटते. तथापि एका ऋषींच्या भीतीमुळे त्या वालीला येथे येणे शक्य नाही. प्रभो, तू तेथे जा आणि त्याच्याशी सुग्रीवाशी सख्य कर. तो तुझे सर्व कार्य सिद्धीला नेईल. हे रघुनंदना, तुझ्यासमोर मी आता अग्निप्रवेश करते. हे राजेंद्रा, क्षणभर येथे राहा. तोपर्यंत शरीराचे दहन करून भगवन रामा, मी तुझ्या विष्णुपदाला जाईन. अशा प्रकारे रामाला कळवून त्या शबरीने अग्नीमध्ये प्रवेश केला. तोच क्षणात तिच्या अज्ञानोत्पन्न सकल बंधनांचा नाश होऊन रामाच्या प्रसादामुळे ती शबरी अतिदुर्लभ अशा मोक्षाला पोचली. भक्तवत्सल जगन्नाथ राम प्रसन्न झाला असता दुर्लभ असे काय आहे? नीच कुलात जन्मास आलेली शबरीही मोक्ष मिळवती झाली. तर मग मुख्य सदाचरणी रामाचे चिंतन करणारे मुक्तिप्रद जातील ह्यात नवलते काय? ह्यावरून भक्ती म्हणजेच मुक्ती होय यात संशय नाही. हे सुज्ञ लोक हो, भगवान श्री रामचंद्रांची भक्ती मुक्ती देणारी आहे. म्हणून सकल इच्छा परिपूर्ण करणारी कामधेनूच अशा त्यांच्या चरणकमल युगलाची अत्युत्सुक होऊन सेवा करा. नाना प्रकारचे अज्ञानमूलक असे जे मंत्रतंत्रांचे खटाटोप ते दूर टाका आणि मदनारी शंकरांच्या हृदयात विलसणाऱ्या त्या श्यामसुंदर प्रभू रामचंद्रांचे सतत भजन करा. अरण्यकांडांतील 10वा सर्ग समाप्त. अरण्यकांड समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.